आमच्या महिला मंडळींनी जो युक्ती केली ती युक्ती साधी नाही. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी वेळ प्रसंगी शक्तीपेक्षा युक्तीला महत्व देत जो शिवकाळात गनिमी कावा वापरला तोच आमच्या माता भगिनींनी सराठी अंतर्वालीत वापरला. छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा औरंग्यासारख्या भल्या भल्या बादशहाला कळला नाही. या पोलिसांना काय कळणार. आणि जरांगे पाटलाचं उपोषण उठवण्यापासून थांबवलं. या घटनेचा प्रतिकार मराठ्यांची पोरं करू लागली. पोलिसांनी पोरांना काठ्या मारण्याचं काम केलं. स्टेजवरच्या सगळ्या महिला मंडळीचे डोक्या फोडण्याचं काम पोलिसांनी केलं. एवढ्यावरही पोलीस थांबले नाही. शेजारच्या मंदिरात हरिपाठ चालू होता. एका हातानं आमच्या माता माऊलीच्या गळ्यातला टाळ काढावा आणि दुसऱ्या हातानं आमच्या माता माऊलीचे डोके फोडावी असं महापाप पोलिसांनी सराठी अंतर्वालीतल्या भूमीत केलं. महिला मंडळीला कळालं हे पोलीस जरांगे पाटलांना उचलणार. महिला मंडळीने एक युक्ती केली. पाठीमागचा बॅनर गोलाकार फाडला. जरांगे पाटलाला पाठीमाग पाठवलं आणि त्यांच्या ठिकाणी दुसरे जरांगे पाटील झोपवले. धन्यता दिली जाते जिजाऊंना त्या पाठीमागे कर्तृत्व आहे शिवरायांचं. आपण काम चांगलं करा आपल्या मायबापाला धन्यता मिळेल. आणि त्याच विश्ववंद्य स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना आपल्या जीवनात प्रेरणास्थान मानून एका माणसानं मराठा आरक्षणासाठी फार मोठा लढा उभा केलाय. त्या माणसाचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. ऐका गड्यांनो, अण्णासाहेब पाटील नावाच्या मराठा समाजाच्या आमदारानं शपथ घेतली. ऐका, माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. आणि जर माझ्या मराठ्यांच्या लेकरांना आरक्षणाअभावी नोकरी लागत नसेल, मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण नसेल तर माझ्यासारख्या मराठ्याच्या नेत्यानं स्वतःला मराठ्याचा नेता म्हणून घेणं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. अण्णासाहेब पाटलांनी सांगितलं इथून पुढे काम करणार समाजासाठी मराठा तरुणाचं संघटन करण्याचं काम अण्णासाहेब पाटील नावाच्या मराठ्याच्या आमदारांनी केलं. एक दिवस तर शपथ घेतली, आता का मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळालं नाही, उद्या सकाळपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर हा अण्णासाहेब पाटील उद्याचा सूर्योदय सुद्धा पाहणार नाही. शपथ घेतली. आरक्षण मिळालं नाही. अण्णासाहेब पाटील नावाच्या मराठ्याच्या नेतृत्वाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. हे मराठा आरक्षणासाठीचं पहिलं बलिदान होतं बांधवांनी. अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली. स्वतःला नोकरी लागली नाही म्हणून केली नाही, शेती पिकली नाही, कर्जबाजारी झाले म्हणून आत्महत्या केली नाही, तर फक्त गोरगरीब तळागाळातल्या मराठ्यांसाठी आत्महत्या केली. मराठा समाजाचा एक आमदार गोरगरीब मराठ्यांच्या न्यायासाठी जर आत्महत्या करत असेल तर आताच्या मराठ्याच्या एका तरी आमदारानं अण्णासाहेब पाटलांचा आदर्श डोळ्यासमोर घेतला पाहिजे. अरे आरक्षणासाठी आत्महत्या नका करू, पण कमीत कमी विधान भवनात या लोकांनी तुम्हाला मतदान करून पाठवलंय, आरक्षणाच्या बाबतीत भूमिका तरी तुम्ही तिथं मांडली पाहिजे. आणि जर तुम्ही मराठ्यांच्या मतावर निवडून येता तिथं जाऊन जर आरक्षणाबद्दल एक शब्दही बोलत नाही, मराठ्यांची लेकरं आत्महत्या करू लागली, एक शब्द जर तुम्ही मराठ्यांच्या लेकरासाठी आरक्षणाच्या मागणीचा काढत नसाल तर रोखोक सांगतो, शंका मला की तुमचं रक्त मराठ्यांचं आहे की नाही. विठाला एकही आमदार अण्णासाहेब पाटलांच्या पावलावर पाऊल टाकून मराठा समाजाची बाजू घ्यायला तयार नाही. अण्णासाहेब पाटलाचं बलिदान झालं, मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही. देवीदासजी वडजे सरांनी, अण्णासाहेब जावळे पाटलांनी, विनायकजी मेटे साहेबांनी या मराठा तरुणांचं संघटन पुन्हा एकदा करण्याचं काम केलं. शेवटपर्यंत लढले आरक्षणासाठी. आरक्षण मिळालं नाही. आमचे विनायकराव मेटे साहेब तर मुंबईला निघाले होते आरक्षणाच्या बैठकीसाठी. बैठकीलाही पोहोचले नाही. रस्त्यानं अपघात झाला आणि त्यांना अपघाती मरण आलं. अनेक योद्ध्यांनी या मराठ्यांना आरक्षण मिळावं,
यासाठी बलिदान दिलं तरी मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही। याच महाराष्ट्रात कोपर्डी या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली। श्रद्धा बबनराव सुद्रिक नावाच्या आमच्या ताईवरती अन्याय अत्याचार आणि बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। त्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील लाखो मराठे एकवटले आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठ्यांनी त्या घटनेचा निषेध म्हणून मराठा क्रांती मूक मोर्चा नावानं मोर्चे काढले। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे निघाले। 58 मूक मोर्चे महाराष्ट्रात झाले। लाखो मराठे एकवटले। अनेक मागण्या होत्या मोर्चात, पण प्रमुख 2च मागण्या मी तुम्हाला सांगणार आहे। मागणी क्रमांक 1, कोपर्डीतील श्रद्धाताईवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी। आणि मागणी क्रमांक 2, मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर देण्यात यावं। मराठ्यांना आरक्षण तर तत्कालीन सरकारनं दिलंच नाही, पण कोपर्डीतील श्रद्धाताईवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी सुद्धा दिली नाही। बलात्काराला फाशी द्यायची सरकारला लाज वाटली की काय, म्हणून स्वतः त्या बलात्कार करणाऱ्यालाच लाज वाटली आणि त्यानं जेलमध्ये लाज वाटली म्हणून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली। पण सरकारला अजून जाग आली नाही, आरक्षण मिळालं नाही। 58 मूक मोर्चे मोडीत काढण्याचं काम सरकारनं केलं। पुन्हा मराठा क्रांती ठोक मोर्चा या नावानं मोर्चे निघाले। महाराष्ट्रातले लाखो मराठे एकत्र जमले। एक मराठा लाख मराठाची घोषणा दिली। ठोक मोर्चा फक्त नावाला ठोक मोर्चा होता, पण महाराष्ट्रात निघालेला ठोक मोर्चात एकाही मराठ्याच्या पोरानं हातात दगड घेतला नाही, एकाही मराठ्याच्या पोरानं हातात काठी घेतली नाही आणि कोणत्याही मोर्चाला गालबोट लागलं नाही। ठोक मोर्चाच्या माध्यमातून लाखो मराठे एकत्र आले। मराठ्यांच्या पोरांना वाटलं आता आरक्षण 100% मिळणार, तरी आरक्षण मिळालं नाही। पण या मूक मोर्चातून, या ठोक मोर्चातून मराठ्यांना तर काहीच मिळालं नाही, पण मराठ्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलंय की आमचा मराठा समाज अत्यंत शांत समाज आहे, आमचा मराठा समाज अत्यंत संयमी समाज आहे, आमचा मराठा समाज अत्यंत शिस्तबद्ध आणि संस्कारी समाज आहे। म्हणून तर लाखो मराठ्यांच्या गर्दीमधून ॲम्ब्युलन्स गाडी एका मिनिटात बाहेर पडते। हे मराठ्यांचे संस्कार मराठ्यांनी त्या मोर्चामधून दाखवून दिले। कारण मराठा समाज हा घटना मानणार आहे, मराठा समाज हा संविधान मानणार आहे। कारण आमच्या बाबासाहेबांनी आमची घटना लिहिताना एक वाक्य उत्कर्षाने लिहिलं। बाबासाहेब म्हणाले, भारतीय राज्यघटना लिहिताना मला फारसे कष्ट पडले नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य होतं। छत्रपती शिवरायांना आदर्श मानून आमच्या बाबासाहेबांनी घटना लिहिली असेल तर त्या घटनेचा आदर करावा असं मराठ्यांच्या पोरांना सांगावाच लागत नाही। देशाची राज्यघटना मराठ्यांच्या पोरांच्या रक्तात शिवचरित्राप्रमाणे ठासून भरलेली आहे। शांततेच्या मार्गाने मोर्चे निघाले आणि आपल्याच मराठा समाजात तयार झालेल्या स्वयंघोषित दलाल समन्वयकांनी सरकार दरबारी मॅनेज होऊन मराठ्यांचे मोर्चे मोडीत काढण्याचं काम केलं। गोरगरीब मराठ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलं आणि मराठ्यांच्या पदरी निराशा आली। लाखो लोक जमून जर आरक्षण मिळत नसेल, या देशात गुणवत्तेला काही महत्व आहे की? 90 मार्क पडून जर मला नोकरी लागत नसेल आणि दुसऱ्या समाजाच्या माझ्या मित्राला 55 मार्कावरती नोकरी लागत असेल आणि एवढी ही असमानता फक्त आरक्षणामुळे आमच्या वाट्याला येत असेल, आरक्षणामुळे जर आम्हाला जास्त मार्क पडून जर नोकरी लागत नसेल, तर या देशात गुणवत्तेला काही महत्व आहे की नाही? या देशात समता नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही?
हा प्रश्न मराठ्यांच्या लेकरांना भेडसावू लागला आणि याच प्रश्नातून मराठ्यांची लेकरं दुःखी झाली, उद्विग्न झाली आणि मराठ्यांच्या लेकरांनी आरक्षणाअभावी आम्हाला नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं. 42-43 मराठा तरुण तरुणी ठोक मोर्चाच्या नंतर आत्महत्या करून आरक्षणासाठी बलिदान देऊन गेले. आम्ही लाखोने जमलो, सरकारला जाग आले नाही. मराठ्यांची लेकरं आत्महत्या करू लागली तेव्हा तरी सरकारला जाग येईल वाटलं होतं, तरी सरकारला जाग आली नाही. अनेक दिवस आरक्षणाचा प्रश्न पुन्हा मागे पडला आणि दिवस उजाडला 29 ऑगस्ट 2023 आणि आदल्या दिवशी व्हॉट्सअपला एक मेसेज मला आला. मेसेज होता जरांगे पाटलाचा. पाटलांचा मेसेज आला, नेहमीप्रमाणेच आला असेल म्हणून मी सहज वाचला. पाटलांचा मेसेजचा मजकूर होता, उद्या आपली गाडी घेऊन शहागड या ठिकाणी आरक्षणासाठी आयोजित केलेल्या जन आक्रोश मेळाव्याकरता यावं. पण जरांगे पाटलाचे शब्द जसे बोलताना खतरनाक आहे ना, तसे लिहिताना खतरनाक आहे. माझा आलेल्या मेसेजमध्ये खाली पाटलांनी लिहिलं होतं, आपल्या गाडीची पेट्रोलची टाकी फुल करावी, आपल्या गाडीत एकही जागा रिकामी ठेवू नये, कार्यकर्ते घेऊन शहागडला यावं. दिवस 29 ऑगस्टचा. आता पाटील नेहमीच बोलवतात, आम्ही नेहमीच जातो म्हणून निघालो. पाटलांना वाटलं 5,000 मराठे जमतील, जास्तीत जास्त 10,000 जमतील. 10,000 मराठे जमले तर आपण जन आक्रोश मेळावे यशस्वी करू. पण या मनोज जरांगे नावाच्या मराठ्याच्या योद्ध्याच्या शब्दावरती, फाटक्या कपड्याच्या माणसाच्या शब्दावरती 1,00,000 मराठे शहागडला आले आणि मराठ्यांच्या क्रांतीची मशाल शहागड मधील पैठण फाटातून दाखवून दिली. सहज मेळावा घेतला, 1,00,000 मराठी गोळा झाले. 5 तास आम्ही जालना आणि बीड रस्ता अडवला होता. पाटलांचं भाषण सुरू होतं. पाटलांनी कुणाला त्या ठिकाणी बोलले सगळं तुम्ही ऐकलं असेल. कुणाची नावं घ्यावी या स्टेजवरती एवढी त्या लोकांची लायकी नाही, मग मी थोडक्यात पुढे जातो. आणि जरांगे पाटलांनी त्या जन आक्रोश मेळाव्यात एक वाक्य सांगितलं. ते वाक्य मराठ्यांच्या आंदोलनाची दिशा बनून गेलं. ते वाक्य मराठा आरक्षण चळवळीचं एक ब्रीदवाक्य बनून गेलं आणि तेच वाक्य मनोज जरांगे पाटलाच्या जीवनातली एक भीष्म प्रतिज्ञा बनून गेलं. काय होतं ते वाक्य? आज दुपारी 1 वाजेपर्यंत सरकारनं आरक्षणाचा निर्णय देणं अपेक्षित आहे. अन्यथा दुपारी 1 वाजेनंतर एकतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, नाही तर या मनोज जरांगेची अंत्ययात्रा. एका वाक्यानं टाळ्यांचा कडकडाट झाला आणि पाटलांनी त्याच वाक्याला जोडून दुसरे एक वाक्य सांगितलं. मी बायकोला सांगून आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा, मरेपर्यंत माघार घेणार नाही. आणि या उन्हात 5 तास तळपत बसलेल्या मराठ्यांनो, तुमच्या मनातलं आरक्षण तुम्हाला आणून दिल्याशिवाय हा मनोज जरांगे माघार घेणार नाही. हे वाक्य त्या ठिकाणी उच्चारलं. जरांगे पाटलांना, जरांगे पाटलांना आहे बरी ओढ, मराठा आरक्षणासाठी करीतो धडपड, मराठा आरक्षणासाठी करीतो धडपड, मराठा आरक्षणासाठी करीतो धडपड, मराठा आरक्षणासाठी करीतो धडपड. जरांगे पाटील अंतरवाली गावात आमरण उपोषण करीतात. जरांगे पाटलांना, जरांगे पाटलांना, जरांगे पाटलांना आहे बरी ओढ, मराठा आरक्षणासाठी करीतो धडपड, मराठा आरक्षणासाठी करीतो धडपड. जन आक्रोश मेळावा संपला. आम्ही आमच्या घरी गेलो, आम्ही आमच्या कामाला लागलो.
पुन्हा व्हॉट्सअपला मेसेज, मनोज जरांगे पाटील सराटी अंतर्वलीत उपोषणाला जाऊन बसले. घरी गेले नाही, थेट सराटी अंतर्वलीत गेले, उपोषणाला बसले आणि शपथ घेतली, जोपर्यंत गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हा मनोज जरांगे स्वतःच्या लेकरा बाळाचं तोंड सुद्धा पाहणार नाही. शपथ घेतली आणि सराटी अंतर्वलीत उपोषणाला बसले. पण सरकारनं विचार केला, या मनोज जरांगेंच्या शब्दावर एका दिवसात लाख मराठे जमत असेल, हेच मनोज जरांगे जर आमरण उपोषणाला बसले तर महाराष्ट्रातील लाखो मराठ्यांना एकत्र केल्याशिवाय राहणार नाही. आणि उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री 2 वाजता पोलिसांचा फौजफाटा अंतर्वलीत आला. पाटलांना उठवण्याचा प्रयत्न केला. पाटलांनी सांगितलं, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही ना तोपर्यंत मी उठणार नाही. पोलीस माघारी गेले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पोलिसांचा फौजफाटा आमच्या अंबड शहराकडून सराटी अंतर्वलीकडे निघाला. बातमी वाऱ्यासारखी पसरली. अंतर्वलीत बातमी मिळाली, पोलिसांचा फौजफाटा येतोय. मोठमोठ्या पोलिसांच्या व्हॅन आहे, डोक्यात हेल्मेट घातलेलं आहे, हातात काठ्या घेतलेल्या आहे, अश्रुधुरांच्या नळकांड्याचा समुच्चय सोबत आहे. बातमी पोहोचता क्षणी सराटी अंतर्वली सावध झाली. स्टेजवर जरांगे पाटील आहे, मी त्या घटनेचा साक्षीदार आहे. स्टेजवर जरांगे पाटील झोपलेले आहे, अंगावर शाल टाकलेली आहे, पाठीमागे बॅनर आहे, आजूबाजूला महिला मंडळी बसलेल्या आहे. चित्र डोळ्यासमोर आणा. महिला मंडळीला कळालं हे पोलीस जरांगे पाटलांना उचलणार. महिला मंडळीने एक युक्ती केली, पाठीमागचा बॅनर गोलाकार फाडला, जरांगे पाटलाला पाठीमाग पाठवलं आणि त्यांच्या ठिकाणी दुसरे जरांगे पाटील झोपवले. त्यांच्या अंगावर जरांगे पाटलासारखी शाल टाकली. पोलिसांचा फौजफाटा आला, जरांगे पाटलाला उचललं, पण कोणत्या? स्टेजवरच्या. या घटनेचा प्रतिकार मराठ्यांची पोरं करू लागली. पोलिसांनी पोरांना काठ्या मारण्याचं काम केलं. स्टेजवरच्या सगळ्या महिला मंडळीचे डोक्या फोडण्याचं काम पोलिसांनी केलं. एवढ्यावरही पोलीस थांबले नाही. शेजारच्या मंदिरात हरिपाठ चालू होता. एका हातानं आमच्या माता माऊलीच्या गळ्यातला टाळ काढावा आणि दुसऱ्या हातानं आमच्या माता माऊलीचे डोके फोडावी असं महापाप पोलिसांनी सराटी अंतर्वलीतल्या भूमीत केलं. एवढ्यावर पोलीस थांबले नाही. त्या घटनेचा प्रतिकार मराठ्यांची पोरं करू लागली. पोलिसांनी आमच्या पोरावरती गोळीबार करण्याचं काम केलं. पछातीत गोळ्या झेलून सुद्धा मराठ्यांची पोरं माघार घेत नव्हती, कारण मराठ्याची पोरं आता क्रांतिकारी होऊ लागली होती. हे पोलिसांना त्या ठिकाणी दिसलं. आमच्या पोरांनी छातीत गोळ्या झेलल्या. एका पट्ट्याला तर 24 गोळ्या लागल्या. किती? छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करण्यात आलं. तो पोरगा 12 तारखेला काय म्हटलं माहितीये का डॉक्टरला? डॉक्टर साहेब, माझ्या अंगात किती गोळ्या राहिल्या? तो किती गोळ्या राहिल्या डॉक्टर साहेब? काय गोळ्या राहिल्या तर राहू द्या, काय गोळ्या राहिल्या तर राहू द्या, पण 14 तारखेच्या विराट सभेला मला अंतर्वलीलाच जाऊ द्या. मराठ्यांची पोरं छातीत गोळ्या जलून सुद्धा जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात, कारण या माणसानं मन जिंकण्याचं काम केलंय कोट्यावधी मराठ्यांचं. पण जरांगे पाटलाऐवजी दुसरंच उचलला. दूर गेले बो आमच्या वडीगोद्री फाट्यापर्यंत. पोलिसांनी विचार केला, ए मनोज जरांगे तर एवढे शांत नाहीत, आहे कोण? अंगावरची शाल काढली. विजय झांजे नावाचा दुसराच पठ्ठ्या निघाला. पोलीस आवाज झाले बघून पोलिसांनो, आमच्या महिला मंडळींनी जो युक्ती केली ती युक्ती साधी नाही. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी वेळ प्रसंगी शक्तीपेक्षा युक्तीला महत्व देत जो शिवकाळात गनिमी कावा वापरला, तोच आमच्या माता भगिनींनी सराटी अंतर्वलीत वापरला. छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा औरंग्यासारख्या भल्या भल्या बादशहाला कळला नाही. या पोलिसांना काय कळणार? आणि जरांगे पाटलाचं उपोषण उठवण्यापासून थांबवलं. पण करायला गेले एक आणि झालं एक. करायला गेले गणपतीन झाला मारुती.
आंदोलन मोडीत न निघता 1000 पटीनं पेटून उठलं आणि महाराष्ट्रातील लाखो मराठे सराटी अंतरवालीच्या दिशेनं कूच करू लागले. लाखो मराठे अंतरवाली जमले. मी ज्या दिवशी अंतरवालीत पाटलांना भेटायला गेलो ना, 3 किलोमीटर पर्यंत गाडी लावावी लागली. 3 किलोमीटर रांगेतून गर्दीतून निघालो. ज्यावेळी लोकांच्या गर्दीतून मी चालत होतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं, आपण जायला तर सराटी अंतरवालीला निघालो होतो, पण ती गर्दी पाहून वाटत होतो मी अंतरवालीत नाही, मी पंढरपुरात आलो की काय असं चित्र सराटी अंतरवाली दिसत होतं. सराटी अंतरवाली मराठ्यांचं पंढरपूर बनली होती आणि मनोज जरांगे पाटील मराठ्यांचं दैवत पांडुरंग बनले होते. ही अनुभूती त्या ठिकाणी आली.